नमस्कार. आज आपण आलेलो आहे नातेपुते बंडगरखोरे येथे संजय मदने यांचे सरदार, जो की तुम्ही रेसमध्ये पाहताय. सध्याला सरदार बैल फॉर्ममध्ये आहे, रेसला चांगला पळतोय. काळेबागाप्पा व मदने यांचा बैल जो पळतोय सरदार, त्याची मुलाखत घेण्यासाठी. मालक नाव सांगा. रोहन मदने. रोहन मदने. पूर्ण नाव सांगा की. रोहन बाळासाहेब मदने. गाव कोणशिरस. कोणशिरस बंडगरखोरे. बैल किती दाते? 4 दाते. 4 दाते का? आपल्या इकडची पैदास आहे की म्हैसूर खिल्लार ओरिजिनल आहे? ओरिजिनल म्हैसूर खिल्लार आणलेला. हो. कुणा कुणा बरोबर पळालाय आता हा? बलमा संघ पळालाय. हा, बलमा. अजून बकासूर संघ. बकासूर संघ. बकासूर संघ कुठल्या मैदानात पळाला? राजुरी. राजुरी. आणि बलमा संघ फलटण मध्ये. फलटण मध्ये. मोरगाव. बकासूर संघ असताना किती नंबर केलेला? तिथं सीमेला मार खाल्ला होता. सेमीला. आणि बलमा संघ? बलमा संघ फलटण मध्ये 1 नंबर केला. फलटण मध्ये 1 नंबर केलेला. आतापर्यंत किती रेस मध्ये पळालाय हा? लय पळालाय बैल तसा. साधारण किती रेस पळालाय आतापर्यंत? 20-30. 20-30 रेस पळालाय. आता कुठल्या मैदानावर जाणार आहे उद्या? उद्या जाणार आहे. उद्या कोणत्या मैदानावर? विरकरवाडीला. विरकरवाडी. कुठे शिकाली? मसवड पाशी. हा. तिथं कोणाबरोबर पैर आहे? काय माहित नाही. अजून नाही का ठरलं? नाही. मालक मधने पैलवान बाहेर गेलेत कुठतरी गावाला, त्याच्यामुळे त्यांचे घरचे मुलाखत देत आहेत. त्यांच्या घरी सध्याला 6 खोंड आहेत, पाहू शकता. हा सरदार, हा माळशिरसचे काळेबागाप्पा यांच्या म्हैसूर खिल्लार खोंडाचा हा खोंड आहे. तुम्ही पाहू शकता, कारण की आपण सांगोला बाजारामध्ये पण त्याची खोंड पाहिलेले आहेत. त्यांच्याकडे दुसरे खोंड आहे, तिथे पाहू शकता. तो एक. हे 2 खोंड आहेत. काळेबागाप्पांच्या सोन्याचं एक, आणि हा. किती वर्षापासून बैल सांभाळता तुम्ही? 4-5. म्हणजे पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या? पिढ्यानपिढ्या रेस मध्ये बैल सांभाळत. सुंदर सर्जा होता का पहिला? हो. सुंदर कुठला? असं का? मुंबईचा होता. तो नंतर कुठं दिला? असं का? किती दिवसाला मैदानात काढताय? आता आजारी होता म्हणून 20-25 दिवस बसून ठेवलं. आता उद्या काढायचं. 20-25 दिवस. काय झालं? ते पाय काढत होता, शिरत म्हणजे मैदानावर लागलेलं होतं का पायाला? हा, चकड्यात गुतलेला. असं. कुठल्या मैदानावर चकड्यात गुतलं? इथं जा चौदरवाडीला मैदानावर. चौदरवाडी. हा, बारामती. हा. आता 20-25 दिवसात पहिल्यांदाच काढायचं. हो, आता उद्या काढायचं. आता या 10-15 दिवसात भरपूर मोठे मैदान आहेत आपल्याकडे. हो, आहे ते. आता उद्या बी मोठं मैदान आहे हिंद केसरी विरकरवाडी. बरोबर. कुठले आमदार? मानखटावचे आमदार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आहेत का? हा.
जयकुमार गोरे हा जयकुमार गोरे. वाढदिवसानिमित्त. आपली इथली पैदास चांगली पळते का म्हैसूर खिल्लार पैदास चांगली पळते? पैदास अजून मोठ्या बैलांचे केलेले नाही त्यानं. असं तुम्ही किती गेलाय आता? मी 11वीला 11वीला. कुठं? कारखान्यावर भवानीनगर कारखाना. आणि हे इथं सदाशिवनगर. मी 7वीला. 7वीला. कुठे? सदाशिवनगर. मग आता मैदान असल्यावर काय करता? ठीक आहे. सुट्टी घेता? ज्या दिवशी मैदान त्या दिवशी सुट्टी शाळेला. पेपर चालवायचं. पेपर चालू आहे. सुट्टी द्यायची. मग पेपर बुडेल ना. कसं काय? पलीकडनं धरती. बरं. लहान आहेत पण नाद भरपूर असल्यामुळे बैलांची आवड असल्यामुळे जीवन सांभाळतात. आपलं एक उभं राहा. मैदानावर जातात. प्रत्येक मैदानावर असतंय. हा प्रत्येक मैदान. हो पाहू शकता हा सरदार चांगला पळतो. यांच्या संयुक्त विद्यमाने हा रेसमध्ये पळत असतो. याचं नाव काय? बोंगा नाव ठेवलंय त्याचं. भुंगा. हा वाचा वाचा. हा कुठल्या ओळूच आहे? आप्पाच्यात होता तेव्हा म्हैसूर वरून आणलेला त्या. काळे बागाप्पाच्या कोशा म्हैसूर कोंडाचा. हा सोन्याचं नाही ते आणलेलं ते दुसरा होता त्यांचा. हा म्हैसूर. हा बरोबर. हा किती दात आहे का? आदत आहे? दात लावलाय आता. एक दात लावलाय का? हा म्हणजे दोस्त झाला. हा कुठल्या ओळूच आहे आता? सोन्या हाय आप्पाच्या त्या ओळख. काळे बागाप्पाच्या हा. सोन्याचं. हा घरच्याच गायचा आणि घरच्याच ओळखचा. घरचीच म्हैसूर खिल्लार गाय आहे ना? हा त्याच ओळख. कुठे शिंगाची पांढरी शुभ्र. हा सोन्या पण रेसला भरपूर पळाला. हो. भरपूर वर्ष पळाला. हा हे बंदीत पाहायला. बंदीत बिनजोडला हा जास्त पळाला. बिनजोड. सोन्याचा वडील पण चांगला पळत होता ना? सोन्या आता काय जत्रेत आणलेला त्यामुळे वडील त्यामुळे. हा? सोन्या जत्रेत आणलेला. कुठून आणलेला? ओमतीत आणलेला. सोन्या उमदीवरून आणलेला. याचं नाव काय? देवा. देवा. हा हा किती रेस पळाला आहे? अजून काढला नाही तर मैदान व्हायचं. बिनजोडला वगैरे? काढला तस काढ तर मैदान व्हायचं सोमाच्या फाटीवर. असं. तिथं आम्ही सट्ट व्हायचं ना. खोंड राहणार घरची. जिथं जेव्हा जाईल तेव्हा राहिलाय. असं का? हा त्या दिवशी मायसिरसला नेलता. हम्म. तिथं बी गट काढला आणि शेमीला कडने आली. कडन पळत. गट पास झाला म्हणे. हा बैल बी मापात होता आणि गट पास केला. पाहू शकता सुंदर पायदाशी सुंदर ओळ आहेत जातीवंत आणि चांगले नामांकित खोंड आणि बैल ह्यांच्याकडे होऊन गेलेले. शिवाय चांगले नावाजलेले ड्रायव्हर आहेत संजय मधले. सगळ्यांना परिचित आहेत रेसच्या क्षेत्रामध्ये. चांगले नामांकित जातीवंत ओळ त्यांच्याकडे चांगले खोंड असतात रेसचे. सगळ्यांनाच माहिती आहे. बघू आता. याचं काय नाव आहे? बलमा. बलमा. हा हा किती दाते? हे निपदात लावलाय. दोन्ही दुशी आहेत. दुसरे आहेत दोन. हा हा कुठल्या ओळूच आहे? शे आप्पाच्या गाडीत आणला. म्हैसूर. म्हणजे म्हैसूर किल्ला हा. ओरिजिनल तिकडचे हा तिकडचीच आहे बेंगलोर. म्हणजे काळे बघा हा. पण बेंगलोर वरून गाडी आणली त्यातून घेतली. हा सरदारच्या गाडीत आणलं तस ते असलं त्याच गाडीत आणलं. किती रेस मैदान पळवलं का नाही? शेला अजून नाही पावाला. ते मामाचा होता ना करायला होता ते आता इकडे आणलाय. सट्ट व्हायचं तिथं ह्याच्या कुठं गतीत मिरं करून हा मेर करू. तिकडे पळवलंय.
हे बी फुल पब्लिक नको फुल म्हैसूर आहे पाहू शकता. जातीवंत आणि नामांकित बैल असतात याच्या दावणीला. मोबाईल नंबर देता का संजय मधने पहिलवानाचा? सांगा की. 98 90 88 98 90 66 88 81. 66 88 81. हा उद्या गाडी ते स्वतः आणणार का दुसरं कोण? नाही आता प्रशांत ड्रायव्हर असतात. प्रचंड ड्रायव्हर चिंचनेर का? हा चल घरी. हम्म. चल ठीक आहे. पाहू शकता आज यांच्या गोट्यावर आपण आलेलो आहे आवर्जून मुलाखत घेण्यासाठी. तो पलीकडचा बांधलेला कुठला आहे? ती आता आणलेलं नवीन त्याला आता लंपी झालं तेव्हा आता झालाय नीट आता आणा. तो कुठून आणलेला? ओम दे जत्रेत आता झालेली जत्रेत देऊन आणला. आपण आणलं. असं. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी.